नमस्कार अमरावती। कोल्हापूर परिसरामध्ये महिलेच्या छेडछाडीच्या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे। 30 एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेमध्ये एक महिला घराशेजारी फिरायला गेली असताना 4 आरोपींनी तिची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या घटनेदरम्यान महिलेच्या पतीने आरोपींना जाब विचारला असता आरोपींनी पती, दीर तसेच सोबत असलेल्या दुसऱ्या महिलेलाही मारहाण करत शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सर्व आरोपींना अटक केली आहे। मात्र आरोपीवर अधिक कठोर कारवाई व्हावी तसेच ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी ठाम मागणी विदर्भ खाटीक समाजसेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आलाय। दरम्यान खासदार बोंडे यांनी पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांची भेट घेऊन या प्रकरणामध्ये कडक कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत। यावेळी सुधीर लसणकर, राजाभाऊ लोयटे, अशोक पारडे, सुरेश वानखडे यांच्यासह खाटीक समाजातील अनेक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिनांक 30/4/2026 रोजी खाटीक समाजाची पारडे कुटुंबाची महिला सून ही गरोदर असताना जेवण झाल्यानंतर शतपावली करता निघाली होती। शतपावली करत असताना काही अधर्मी लोकांनी, समाजकंटकांनी 2-3 वेळा तिला टॉर्चर केलं, टॉन्टिंग केलं, गाणे म्हटले आणि छेडखानीसुद्धा केली। ही घटना सुरू असतानाच तिने तिचे पती माननीय संजयजी पारडे आपल्यासोबत उपस्थित आहेत, यांना तिनं फोनद्वारे कळविले। संजय पारडेसुद्धा यांनी त्या गोष्टीला कानाडोळा केला आणि परत शतपावलीला ते निघाले असता परत तेच रिपीट झालं आणि त्यांनी संजय पारडे यांनी परत त्या पोरांना टोकलं की बा असं का करता। या टोकण्यावरून त्या 3-4 युवकांनी, अधर्मी लोकांनी, समाजकंटकांनी त्यांना विटा, दगड, त्यांच्या पत्नीला, त्यांच्यासोबत असणारी एक दुसरी महिला तिला बेदम मारहाण केलं आणि अकृत्य अशा प्रकारचे त्या कोल्हापूर गावात घडलं। सदरू मुलं हे त्या गावात, त्या परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि आम्ही त्या गावचे फार मोठे तुफंजी आहो, दादा आहो असा प्रकार करतात। परंतु याचा निषेध म्हणून एका अधर्मी लोकांनी हिंदू धर्मीयाच्या महिलेला छेडखानी करून तिला मारहाण केलं। याचा निषेध म्हणून आज आम्ही सर्व हिंदू खाटीक समाजाचे सर्व संघटना, सर्व शिष्टमंडळासह आम्ही SP ग्रामीण यांना निषेध निवेदन म्हणून देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। तक्रार झाली का या कारवाईवर? या कारवाईमध्ये FIR झालं, संबंधित लोकांना अटक झाली, PCR झाला आणि सध्या ते जेलमध्ये आहेत। यासुद्धा आता मागणी काय आपली? पोलिसांनी अटक केली आहे तर मागणी काय? या प्रकारचं परत असं अकृत्य जर घडलं तर सर्व हिंदू समाज याचा निषेधच नाही तर त्यांना कशा प्रकारचा धडा शिकवायचा हे आम्ही निश्चित करून बसलो आहोत। त्याच्यामुळं हिंदू धर्माची कोणीही महिला असो त्यांना छेडखानी किंवा मारहाण करणं हे गैरकृत्य आता हे सहन होणार नाही एवढीच आमची मागणी आहे। आणि या प्रसंगी सर्व त्या आरोपींना कठोर कारवाई आणखी व्हावी, ॲट्रॉसिटी लागावी अशी आमची या प्रसंगी विनंती आहे। आज खाटीक महासंघातर्फे त्यांच्या आणि सत्तूर सेनेच्या वतीनं आज आम्ही इथे आलो। कारण कोल्हापूर इथे एक 5-6 दिवसाच्या अगोदर घटना घडली की खाटीक समाजाची एक महिला दुसऱ्या चर्मकार समाजाच्या महिलेसोबत संध्याकाळी 8 वाजता जेवण झाल्यानंतर जेव्हा शतपावली करत होती तेव्हा 4 मुस्लिम माणसांनी त्यांना टॉन्टिंग करणं सुरू केलं। त्यांनी हटकलं तेव्हा त्यांच्या शरीराला हात लावला आणि त्यांनी जेव्हा नवऱ्याला फोन केला, नवरा आणि बाकीचे लोक धावत आल्यानंतर ते मुस्लिम समाजातले 4ही जण आक्रमक झाले। त्यांनी विटांनी, दगडांनी मारा सुरू केला। त्या महिलेला अनेक ठिकाणी स्पर्श करून तिला ढकललं आणि त्याच्यामध्ये तिचा दात पडला, हनवटी फुटली आणि त्यामुळे ती महिला गंभीररित्या जखमी झाली। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती गर्भवतीसुद्धा आहे।
आणि त्यानंतर पोलिसांनी 2 आरोपीला अटक केली, नंतर ॲट्रॉसिटी लावली, उर्वरित 2 आरोपीलाही अटक केली. परंतु कोल्हापूर येथे अतिशय मोठी दादागिरी मुस्लिम समाजाची सुरू आहे आणि रेतीचे धंदे, अवैध गुटखा किंवा गो तस्करी आणि या धंद्याच्यामुळं तिथे हिंदू समाजामध्ये, विशेषतः खाटीक समाज जो मुस्लिम वस्तीच्या जवळ राहतो, त्याच्यामध्ये भीतीची भावना आणि असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे. खरं म्हणजे त्या खाटीक समाजाच्या लोकांनी ठरवलं असतं तर तिथे दंगलसुद्धा झाली असती, परंतु ते शांततेने त्यांनी प्रतिकार केला आणि पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिला. आज सगळे खाटीक समाजातले, अमरावती जिल्ह्यातले बांधव आणि महिला पण आहेत, त्या एकत्र झाल्या आणि आता पोलीस अधीक्षकांना आम्ही भेटलो आणि पोलीस अधीक्षकांनी म्हणजे सगळ्यांचं आमचं समाधान झालं की पोलीस अधीक्षकांनी त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, तिथे पेट्रोलिंग करण्यात येईल आणि कोणत्याही महिलेला किंवा कोणत्याही पुरुषाला कुठे अवैध धंदे असेल किंवा कुठे जर अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल तर स्वतःचा त्यांनी व्हॉट्सॲप नंबर दिला की त्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही फोटो काढून ताबडतोब पाठवा, माहिती पाठवा, त्यावर ताबडतोब कारवाई केल्या जाईल. आणि पहिल्यांदा पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी लोकाभिमुख काम केल्याचं जाणवलं. त्यासोबतच बेनोडा इथल्या दलित समाजाच्या मुलीचे व्हिडिओ एका मुस्लिम युवकांनी व्हायरल केले, ते प्रकरणसुद्धा सांगितलं. आणि तसंच एक घाटलाडकी जवळच्या बेलमंडळी इथे आदिवासी मुलीला फूस लावून नेलं आणि त्या मुलीचं एवढं ब्रेन वॉश केलं की ती मुलगीच आपल्या वडिलाला खावटी मागायला लागली आणि धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामध्ये शफीक सौदागर घाटलाडकीचा, त्याचप्रमाणे मोर्शीचे 1-2 मुस्लिम वकील आणि त्या नूर कॉलनीमधले बाकीचे मुस्लिम लोक असे सगळेजण मिळून संघटितपणे त्या मुलीचं धर्मांतर करण्याचा जो कट कारस्थान रचलं, त्या संदर्भातही निवेदन देण्यात आलं. आणि दलित आणि मुस्लिम आणि आदिवासी समाजाच्या मुलींना विशेषतः टार्गेट करून त्यांचं धर्मांतर करायचं, लैंगिक शोषण करायचं, त्यांच्यासाठी कोणी आवाज उठवणार नाही ही तजवीज करायची, अशी मोडस ऑपरेंडी अमरावतीमध्ये जी सुरू झालेली आहे ती बंद करण्याची विनंती आम्ही पोलीस अधीक्षकांना केली. त्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि या माध्यमातून पोलीस अतिशय चांगल्या तऱ्हेनं कार्यान्वित होईल. त्याचप्रमाणे परतवाड्याच्या प्रकरणामध्ये सुद्धा पुन्हा ज्या पोलिसांनी दुर्लक्ष केलं त्या संदर्भातही मी निवेदन दिलेलं आहे, ते सुद्धा आपणापर्यंत देऊ.